उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर ठाण्यातील विधान परिषदेच्या जागेवरून धर्मसंकट, हितेंद्र ठाकूर यांच्या बवियाला सोबत घेऊन जागा सोडणार की प्रमुख दावेदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. विधान परिषद निवडणुकीचा महायुतीमधला तिढा आज सुटण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक. पुणे, नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. आपण एनडीए सोबत असल्यानं दिल्लीला एनडीएच्या नेत्यांना भेटणारच. दिल्ली दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ऑफ रेकॉर्ड स्पष्टीकरण. दिल्ली दौऱ्याच्या चर्चेला शिंदेंकडून दुजोरा. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे फोटो समोर. भाजप आमदार बंटी वांगडिया यांच्या सोबतचे फोटो समोर. भाजपासाठी व्हिक्टरी व्ही संकेत दाखवतानाचा फोटो. नाशिकच्या चांदवडमधील कांदा आंदोलन पेटलं. पोलिसांनी आंदोलकांसह महाविकास आघाडी नेत्यांना ताब्यात घेऊन काही वेळानं सोडलं. तर मंत्रालयामध्ये कांदा फेकून आंदोलन करण्याचा अंबादास दानवेंचा इशारा. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार. बोंधू अशोक खरातची 9 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. खरात 6 दिवसांपासून होता ईडी कोठडीमध्ये. लवकरच खरातला नाशिक रोड कारागृहामध्ये पाठवलं जाणार. राज्यातील कोचिंग क्लासेस मालक आणि शिक्षकांचं उद्या आंदोलन. मोठेगावकर क्लासमुळे सगळ्या क्षेत्राची बदनामी झाल्याचा आरोप. मुंबईमधल्या आझाद मैदानावर होणार शिक्षकांचं भव्य आंदोलन. राज्यामध्ये मागणीपेक्षा 23% जास्त इंधनाचा पुरवठा सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राज्यामध्ये डिझेलची मागणी 52% वाढली. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. नवी दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात वाढ. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागला. दिल्लीमधला आजचा सीएनजीचा दर 83.9 रुपये प्रति किलो. राज्यामध्ये पुन्हा उष्णतेची लाट. सक्रिय उष्णतेची लाट मे अखेरपर्यंत राहण्याची शक्यता. विदर्भात 3 दिवस तीव्र उष्ण लाटेचा हवामान खात्याचा इशारा. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.